नारायणगाव या ठिकाणी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अष्टविनायक जे कपड्याचं दुकान होतं ह्या दुकानाला आग लागून सुमारे 4 ते 5 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. बाजूला सुरेश वराडे यांचं एक फेम मेडिकलचं दुकान आहे, त्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. पहाटेपासून नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि या सगळ्या मंडळींनी आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यासोबत वराडी मेडिकलचे मालक सुरेश वराडे. शेठ, काय नेमकं झालं, काय सांगाल? सकाळी 4:30च्या दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पहिल्यांदा दुसऱ्या मजल्यावरून आग चालू झाली. कापड दुकान असल्यामुळं कापडाची एवढी तीव्रता होती, आगीची फार मोठ्या प्रमाणात होती आणि थोडेसे बंब वगैरे किंवा आगीचे बंब यायला थोडासा उशीर झाला आणि आग इतक्या प्रमाणात वाढली त्याच्यामुळे शेजारची दुकानंसुद्धा त्यांनी पेट घेतला. पहिला एक बंब आला, त्यातही तो बुजवलं थोडंफार, नंतर पुन्हा दुसरे बंब यायला उशीर असताना शेजारची दुकानं पेटली. त्यात आमचं वराडी मेडिकल हे सुद्धा जवळजवळ 50% जळून खाक झालं. त्याच्यातल्या सर्व मशिनरी आणि संपूर्ण औषधं ही खराब झालेली आहेत. औषधं बदलणे आणि औषधं फेकून देणे याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही दोन्ही नुकसान झालं आहे आणि हे अष्टविनायक वस्त्रालय होतं याचं तर फार मोठं नुकसान झालेलं आहे. जवळजवळ जे 5-1 कोटीचं नुकसान झालं आहे आणि वराडी मेडिकलचं एक 60-70 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. अशामुळे आग लागली असं काय? नाही, असं काही सांगू शकत नाही. एक अंदाज आपण बांधूया की शॉर्ट सर्किटमुळे झालेली असावी, हा अंदाज आहे. दुसरं काही होऊ शकत नाही. तुम्हाला किती वाजता समजलं? आम्हाला 5 वाजता समजलं. आम्ही 5:15 इथे आलो. तोपर्यंत एकही आगीचा बंब नव्हता, लोक भरपूर जमा होती. परंतु ते दुसऱ्या मजल्यावरून लागल्यामुळं तिथं आपण काहीच करू शकत नव्हतं ना. आगीचा प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात होता, ज्वाळा इतक्या मोठ्या मोठ्या होत्या आणि तिथं जाणंही शक्य नव्हतं. आणि जेव्हा बंब आले तेव्हा त्यांनी सुरुवात केली उजवायला. एक नारायणगावकर म्हणून तुम्ही काय सांगाल? अतिशय दुर्दैवी घटना आहे खरं तर. मी पहाटे मला कळालं, जसंच कळालं तसं काल शिवजयंती होती, रात्री 2-2:30 पर्यंत आम्ही जागच होतो. जसं कळालं तसं सरपंच योगेश पाटे यांना त्यांनाही कळालं. ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह म्हणजे राजेश शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अगदी जीवावर उदार होऊन त्यांनी आग विझवण्याचं काम केले. नक्कीच त्यांना दाद द्यावी लागेल. खेडवरून बंब आला, जुन्नरचा बंब आला, पण नारायणगावात बंबाची खूप तीव्र गरज आहे, कारण अशा घटना वारंवार घडताना आपण पाहतोय. आसपास ऊस पण आहे, पण ही जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि आपण म्हणतो ना, दुश्मनावर पण अशी वेळ येऊ नये अशा प्रकारचं ही घटना आहे असं मी मानतो. भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये या संदर्भामध्ये काय उपाययोजना केली पाहिजे, काय सुचवाल? जसं मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये आग विझवण्यासाठी यंत्रणा असते, तसं प्रत्येक दुकानदारांनी किंवा व्यापाऱ्यांनी आपण ती काळजी घेतली पाहिजे किंवा त्या ठिकाणी अलर्ट जर लागला, जे आज नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे की अलर्ट कळेल, अलार्म वाजेल की बाबा आग लागली किंवा थोडं जरी दूर निघाला तरी विशिष्ट यंत्रणा, त्यामुळं आपण त्यावर नियंत्रण मिळू शकतो. अशा पद्धतीने काहीतरी आधुनिक तंत्रज्ञान आलं पाहिजे आणि जेणेकरून ही आग जरी लागली तरी ती विझवता येऊ शकते. निश्चित आहे, अशा प्रकारच्या घटना घडू नये या संदर्भामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. घटना दुर्दैवी आहे. अष्टविनायक वस्त्रालय यांचं इथं मोठं नुकसान झालेलं आहे. सुमारे 5 ते 6 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे. नारायणगाव परिसरातील सगळ्या मंडळींना तिथं अथक प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला होता. अद्यापही आता वाजलेत 11:30, साधारण 5:30-6 पर्यंत ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. आताही अजूनही दूर निघतोय, अजूनही या ठिकाणी टँकर पाण्याचे येत आहेत. त्याचबरोबर नारायणगावमध्ये आगीचा बंब उपलब्ध करणं गरजेचं आहे. भविष्य काळामध्ये नारायणगाव ग्रामपंचायतसुद्धा या संदर्भामध्ये योग्य प्रकारची दखल घेईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. या ठिकाणी आजूबाजूच्या सगळ्या संस्थांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे. दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशा प्रकारच्या भावना या स्थानिक सगळ्या मंडळींच्या आहेत. इथं विघ्नर कारखान्याचे सुरक्षा रक्षक आहेत. काय विघ्नरने काय काय मदत केली? आत्तापर्यंत आम्ही येईल ना, हा 4था टँकर आहे. आपला 15,000 लिटरचा टँकर आहे. 15, 30, 45 आता एक टँकर 4था भरून आणलेलं आहे आणि आम्ही 5:30 वाजता इथं आलेलो आहे. प्रगती पाहतो, आमचं काम चालू आहे. कारखान्याचे अध्यक्ष इथं आले होते, त्यांनी सगळं पाहिलं, त्यांनी सगळी यंत्रणा पाठवली. तुमचे किती लोक इथं आहेत? आमची 4 लोक आहेत इथं आणि एक ड्रायव्हर आहे. दादांनी आम्हाला फोन केला आणि आम्ही लगेच 10 मिनिटात आम्ही इथं पोहोचलो. पहाटे 5 वाजता ही आग लागली. आता अजूनही आपण पाहतो पाठीमागं अजूनही धूर निघतोय. या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून भविष्य काळामध्ये अशा प्रकारची जर कुठे आग लागली तर अगोदर अलर्ट मिळेल का किंवा वेगळं काय काळजी घेता येईल याबाबतची दक्षता भविष्य काळामध्ये सगळ्यांनी घ्यायला हवी. घटना अतिशय दुर्दैवी आहे. मोठं नुकसान झालेलं आहे.
अष्टविनायक वस्त्रालय त्या चव्हाण बंधूंच्या दुकानाला आग लागल्यामुळं त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव.